नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुंबईची लाईफलाईन ठप्प, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे लोकल वाहतूक विस्कळीत। मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेनची वाहतूक खोळंबल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला बघायला मिळतोय। मुंब्रा दुर्घटनेत रेल्वे पोलिसांच्या तपासणीनंतर 2 रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचा निषेध करण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। या आंदोलनामुळे जवळपास तासभर मध्य रेल्वेची वाहतूक ही रखडली होती। रेल्वे वाहतूक स्थानबद्ध झाली होती। अखेर CSMT स्थानकाकडून लोकल ट्रेन निघाल्याची माहिती आहे। रेल्वे कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी 5:45 वाजताच्या सुमारास धरणे आंदोलन केले। CSMT रेल्वे स्थानकाच्या एंट्रन्स परिसरात रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले। यावेळी रेल्वे स्थानकाच्या बाहेर देखील प्रवाशांची गर्दी झाली। तसेच रेल्वे स्थानकावरही प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली। रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती। त्यामुळे मोठी गर्दी स्थानकावर जमली होती। प्रवासी ट्रेनची वाट पाहत होते। या आंदोलनानंतर आता लोकल ट्रेन सुरू करण्यात आल्याची माहिती आहे। सध्या लोकल ट्रेन 40 ते 45 मिनिटांनी उशिरा धावत आहेत। CSMT स्टेशनच्या दिशेला जाणाऱ्या लोकल ट्रेन देखील रखडल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे CSMT स्टेशनवरून सुटणाऱ्या आणि CST स्टेशनला येणाऱ्या अशा दोन्ही मार्गाच्या लोकल वाहतुकीला या आंदोलनाचा खूप मोठा फटका बसला आहे। सध्या एक लोकल ट्रेन सोडली जात आहे। दरम्यान मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे। आता आपल्याकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ज्या गाड्या चालू होत्या त्या चालू झाल्या आहेत। सगळ्यांसोबत बोलून ट्रेन सुरू केले आहेत। 2 अभियंत्यांवर गुन्हा दाखल झाला होता। त्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी बोलून हे आंदोलन थांबवलं आहे। आता गाड्या सुरू झाल्या आहेत। लवकरच सगळ्या स्थानकांवर या गाड्या सुरू होतील। GRPने केलेल्या केसेसच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे। आता गाड्या सुरू झाल्या आहेत। गाड्या उशिराने सुरू झाल्याने या गाड्या लेट चालतील अशी प्रतिक्रिया जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सीताराम कळंबेंसह तृप्ती भोईर, मुंबई।